चला आपले सांडगे वाळून तयार झालेले बघा मस्त वडे. आणि हे बारीक वडे झाऱ्याचे आणि हे हाताने तोडलेले वडे. त्यासाठी मी 3 प्रकारच्या डाळी घेतलेल्या आहे. हरभऱ्याची डाळ घेतलेली 1 किलो आणि मुगाची डाळ घेतलेली अर्धा किलो आणि मठाची अर्धा किलो घेतलेली. आणि त्या धुवून त्या भिजत टाकलेल्या मी 4-5 तास. पहाटे टाकलेल्या 5 वाजता. आणि बघा आता काढून घेते भिजल्यानंतर एका चाळणीमध्ये. आपल्याला मिक्सरमधून दळून घ्यायच्या आहे त्या. आता या तिन्ही पण डाळी मी मिक्स करून घेते आणि नंतर मिक्सरमधून काढायच्या आपल्याला. आता मिक्सर घेतलेले आहे त्याच्यामध्ये डाळ टाकते. सगळं मिक्स करून घेतलेले आहे डाळी. थोडं पाणी टाकलेलं मी किंचित. सुरुवातीला नव्हतं टाकलं पण मग थोडंसं जाडसरच दळून घ्यायचं आहे. अशा प्रकारे दळून घ्यायचे बघा. सगळी डाळ आपल्याला दळून घ्यायची आहे. जास्त बारीक नाही दळायची, जाडसरच ठेवायची आपल्याला वड्यांसाठी. म्हणजे माझी 2 किलो डाळ होती एकूण. उडदाची पण टाकतात पण मी नाही टाकली उडदाची डाळ. 3च डाळी टाकलेल्या. आता बघा सगळं दळून झालेलं आहे आपलं. आता त्याच्यामध्ये हळद टाकलेली मी सुरुवातीला, लाल तिखट टाकलेले आणि लसूण आणि जिरे मिक्सरमधून काढलेले मी ते टाकलेले. मीठ टाकलेलं आहे आणि कोथिंबीर टाकलेली भरपूर. आणि सगळं मिक्स करून घ्यायचं आपल्याला आता पूर्ण. थोडीशी मी झाऱ्याने पण काढलेले. छोटा झारा होता माझ्याकडे, बुंदीचा होता, त्याच्यानेच टाकले मी. म्हणजे करून बघितले मी पण वाळल्यानंतर चांगले वाटले मला. आता एका ताट घेतलेले मी आणि त्याच्यामध्ये ते वडे टाकून घेते. 3 ताटं घेतलेले आहे मी. तिन्ही ताटांमध्ये वडे टाकून घ्यायचे आपल्याला आणि उन्हामध्ये ठेवायचे. मग काही पॉलिथिन टाकलेले आहे मी, मला झाऱ्याने टाकायचे इथं. नंतर गॅलरीमध्ये गेली आणि मग तिथे बसूनच टाकले मी. इथे उभं राहून करते मी. आणि नंतर गॅलरीमध्ये जाऊन बसून वडे टाकले. अशा प्रकारे बघा एक ताट पूर्ण झालं. आता दुसरं ताट घेतलेलं मी टाकायला. असे 3 ताटांमध्ये भरलेले वडे. आणि नंतर झाऱ्याने मी बारीक ते पण टाकून घेतलेले. आता हे बघ झाऱ्याने मी टाकते पॉलिथिनवर. असे फार बारीक वाटत आहे पण वाळल्यानंतर चांगले वाटले मला. आणि भाजी पण खूप छान लागते कारण मी केलेली एकदा. आपले वडे टाकून झालेले बघा सगळे. झाऱ्याचे पण टाकून झालेले. व्हिडिओ आवडल्यास लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. मस्त खा आणि स्वस्त राहा. परत भेटूया आपण नवीन व्हिडिओमध्ये. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली ते नक्की सांगा. आता मस्त वाळू द्यायचे आपल्याला झाऱ्याचे वडे आणि हाताने टाकलेले वडे.